नमस्कार श्रोते हो, निरामय या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्त्रीरोगतज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर दीपाली शुक्ल यांना आमंत्रित केलेलं आहे. जवळपास गेली 22 वर्ष त्या वंध्यत्व या समस्येवरती काम करत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद. वंध्यत्व निवारणावरती तुमचं भरपूर असं काम आहे, भरपूर पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट देता, त्यामुळे आज आपण याच विषयावरती बातचीत करणार आहोत. वंध्यत्व ही जी समस्या आहे ही नेमकी काय आहे, आपण ती सुरुवातीला सांगूया. वंध्यत्व ही समस्या पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात नव्हती, पण जसं आता वेस्टर्नायझेशन व्हायला लागलं आहे, मॉडर्न आपण होतोय, त्याबरोबर ही समस्या वाढायला लागलेली आहे. आणि जवळपास 10 ते 12% विवाहित जोडप्यांना आता ही समस्या उद्भवते. ज्या खूप मोठा आकडा आहे, 10 ते 12% विवाहित जोडपे. पूर्वी 6 ते 7% पुरुषांना किंवा विवाहित जोडप्यांना हा प्रॉब्लेम होता. आता मात्र हा जवळपास 10 ते 12% पर्यंत हा गेलेला आहे. काही देशांमध्ये आणि काही भागांमध्ये हा जवळपास 15% इन्सिडन्स वाढलेला आहे. तर अतिशय मोठी समस्या झालेली आहे ही वंध्यत्व. म्हणजे जरी ती कोणाच्या जीवाशी त्या निगडीत नाही आहे, म्हणजे जीवन मरणाशी निगडीत नाही आहे, पण प्रत्येकाला आपलं एक बाळ असावं, प्रत्येक विवाहित जोडप्याला आपलं एक बाळ असावं असं वाटणं अगदी नॅचरल आहे आणि तो त्यांचा हक्क पण आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं की त्यांना दिवस राहत नाहीत. काही गर्भनिरोधक न वापरता जर एखाद्या जोडप्याला वर्षभरामध्ये दिवस राहिले नाही तर त्यांना वंध्यत्व आहे असं म्हणतात. आणि ज्यांचं वय 35च्या वर आहे, ज्या स्त्रीचं वय 35च्या वर आहे, तर तिला तर 6 महिन्यामध्येच दिवस राहिले नाही तर तिला वंध्यत्वचा प्रॉब्लेम असू शकतो आणि तिने इलाज करायला पाहिजे असं समजलं जातं. त्यामुळं पण काही जण अगदी लग्नानंतर 6 महिन्यातच येतात की आम्हाला इन्फर्टिलिटी आहे, आम्हाला ट्रीटमेंट द्या. तर तेवढं पॅनिक व्हायची गरज नाही आहे. वर्षभराचा पिरियड जो आहे, जो आपल्या शास्त्रांनी सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये बऱ्याचशा ॲडजस्टमेंट असतात, हार्मोनल बदल असतात किंवा फर्टिलिटी यायला काही जणांना अगदी 2 महिन्यात दिवस राहतात, काहींना 6 महिने लागतं. तर वर्षभर आपण वाट बघू शकतो जर स्त्रीचं वय लहान असेल तर. पण वर्षभरापेक्षा जास्त वेळ लागतोय तर मग मात्र निश्चितच तज्ज्ञाकडे जायला पाहिजे आणि तपासण्या करून कुठे प्रॉब्लेम येतो हे पाहिलं पाहिजे. वंध्यत्व तुम्ही सांगितलं की एखाद्या वेळेला होऊ शकतं ना, काही व्यंग्य आहे आणि म्हणून वंध्यत्व होतं, पण आता ही जी समस्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते, तर तिचं काय कारण आहे आणि मुळातच वंध्यत्वाची कारणं काय असतात, आपण ते सांगूया. वंध्यत्वाची कारणं जशी आहे ते विवाहित जोडप्यांमध्ये जसं स्त्रीमध्ये काही कारण प्रॉब्लेम असू शकतो किंवा पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो. तर स्त्रीमध्ये साधारण 40% प्रॉब्लेम असतात ज्याच्यामुळे वंध्यत्व राहत नाही. जसं की तिच्यामध्ये काही हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतात, थायरॉईडचा आजार असू शकतो, पॉलिसिस्टिक ओव्हरी जो खूप मोठ्या प्रमाणात आता प्रश्न उद्भवतोय त्याच्यामुळे दिवस राहायला प्रॉब्लेम येतात, ओबेसिटी असू शकते, वजन जास्त असू शकतं ज्याच्यामुळे वंध्यत्वाचे प्रॉब्लेम येतो, किंवा त्या स्त्रीची गर्भपिशवीच लहान असते किंवा गर्भपिशवीच नसते, गर्भपिशवी 2 भागामध्ये असते, म्हणजे गर्भपिशवी तयार होण्याचे जे प्रॉब्लेम्स असतात ते, किंवा इन्फेक्शन काही झालेलं असतं, जसं लहानपणी ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्या नळ्या ज्या आहेत त्या ब्लॉक झालेल्या असतात, गर्भनलिका ज्या असतात त्या. तर ह्या नळ्यांचा प्रॉब्लेम पण असू शकतो. म्हणजे इन्फेक्शन असू शकतं, हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतो किंवा गर्भपिशवीच्या आकाराचा प्रॉब्लेम असू शकतो, पॉलिसिस्टिक ओव्हरी असू शकते. तर सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळं वंध्यत्व येण्याचं प्रमाण अलीकडे जास्त झालेलं आहे. आणि कधी कधी सगळं नॉर्मल असलं तरी पण प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. त्याच्यात काही मायक्रोस्कोपिक प्रॉब्लेम असतात जे आपण ग्रॉसली डिटेक्ट नाही करू शकत. पुरुषांमध्येही असेच प्रॉब्लेम असतात. साधारण 30 ते 40% केसेसमध्ये पुरुषही रिस्पॉन्सिबल राहतो. म्हणजे जशी स्त्री रिस्पॉन्सिबल राहते, स्त्रीमध्ये फॅक्टर्स असतात, तसेच पुरुषांमध्येही असतात. नाही तर आपल्याकडे असं असतं की वंध्यत्व आहे एखाद्या जोडप्याला म्हणजे बाईमध्येच प्रॉब्लेम आहे, तर असं नसतं. दोघंही तेवढ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. तर पुरुषांमध्ये काय की शुक्रजंतू एकतर कमी होतात किंवा शुक्रजंतू नसतातच, किंवा त्यांना रिलेशन ठेवायला काही प्रॉब्लेम असतात, जसं इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असतो, इरेक्शनचा प्रॉब्लेम असतात, स्ट्रेसमुळे हे प्रॉब्लेम वाढतात, किंवा त्यांची शुक्रजंतू नेणारी नलिकाच बंद असते, किंवा कधी कधी काही ऑपरेशन झालेलं असतं लहानपणी
ज्याच्यामध्ये ती गुठळी काढली गेलेली असते. तर हे प्रॉब्लेम जे आहे ज्याच्यामुळं किंवा इन्फेक्शन असतं ज्याच्याने नलिका त्यांची बंद होऊ शकते. या फॅक्टरमुळं पुरुषांमध्ये पण प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. किंवा हार्मोनल प्रॉब्लेम असतात, काहींना जिनेटिक प्रॉब्लेम असतात, त्यामुळं त्यांचे हार्मोन्स अगदी कमी झालेले असतात किंवा गुठळ्या कामच करत नाही, अशामुळं प्रॉब्लेम येतो. हे तर प्रॉब्लेम आपण बदलू नाही शकत, पण काही व्यसनाचे जे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यामुळं पण शुक्रजंतूवर परिणाम होऊ शकतो. जसं की तंबाखूचं व्यसन आहे, स्मोकिंगचं व्यसन आहे, अतिप्रमाणात अल्कोहोल आहे, आणि इव्हन आता असं पाहिलं गेलेलं आहे की खूप ओबेसिटी आहे ज्याच्यामुळं शुक्रजंतूचं प्रमाण कमी होतं. जास्त लठ्ठपणा पुरुषांनाही घातक आहे, त्याच्यामध्ये त्या गुठळीच्या तिथलं टेम्परेचर वाढतं आणि शुक्रजंतू बनायची संख्या कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो. जास्त फास्ट फूडचं सेवन, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ॲड करतोय आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळं, ज्याच्यामुळं वंध्यत्व यायला लागलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या लग्नाचं वाढतं वय, जे पूर्वी लग्न लहान वयात व्हायचं, साधारण 22, 23, 24 वयापर्यंत मुलीचं लग्न होऊन जायचं. मुलांचंही लग्नाचं वय ठराविक होतं, पण आता 30 नंतर मुली लग्नाचा विचार करतात, करिअर कंप्लीट केल्यानंतर लग्नाचा विचार करतात. तर ही जी गोष्ट आहे त्याच्यामुळं तिच्या अंड्याचा रिझर्व जो असतो तो एकदम कमी होऊन जातो. 30ला फर्टिलिटी जी आहे ती एकदम 50%पेक्षाही कमी होऊन जाते. म्हणजे गर्भ राहण्याची ताकद, मॅक्झिमम गर्भ राहण्याची ताकद जी आहे ती 25 ते 30 मध्ये असते आणि 30 नंतर ती कमी होते. तर 30 नंतरच लग्न झालं, मग पुन्हा त्यांना सेटलमेंट हवी असते, मग बाळाचा विचार ते 32-34व्या वर्षी करतात. मग अशा वेळेला त्यांना मग इन्फर्टिलिटी सेंटरला यावं लागतं. तर या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं वंध्यत्वाचं प्रमाण वाढत आहे आणि आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स आता फेस करतोय आपण. खरं तर जेव्हा एखाद्या जोडप्याचं उशिरा लग्न झालेलं असेल किंवा त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला नसेल तर ही समस्या नाहीच आहे, ही तुम्ही तयार केलेली समस्या आहे. त्यामुळे जेव्हा सांगितलं जात आहे नेमकेपणाने, आणि बाळ ही एक मानसिक गरजसुद्धा आहे, तर ते पण आपण थोडं सांगूया की आज वाटतं आहे की माझं करिअर झालं पाहिजे किंवा मी सगळं सेटल झाल्यावर मग नंतर बघेल, तर या सगळ्या प्रोसेसमधून जाताना मानसिक त्रास पण भरपूर होतो. तर मला असं वाटतं त्याविषयी पण तुम्ही थोडं सांगावं. हो, प्रत्येक स्त्रीला आणि विवाहित जोडप्याला बाळ असणं म्हणजे ही नॅचरल गरज पण आहे, मानसिक गरजही आहे, आणि तो एक अत्युच्च आनंदाचा क्षण असतो जेव्हा एखाद्या मुलीला किंवा एखाद्या जोडप्याला बाळ होतं. आता आम्ही खूप वर्षानुवर्ष जेव्हा एखाद्या जोडप्याला बाळ देतो तेव्हा तो जो आनंद ते अनुभवतात तो म्हणजे कशातच मोजता येण्यासारखा नसतो. तर हा आनंद प्रत्येक स्त्रीला हवा असतो. त्यावेळेला करिअर आणि त्या ओघामध्ये त्या स्त्रीला लक्षात येत नाही की मला मी काय चूक करते. करिअर प्रत्येकाला महत्त्वाचं आहे, आणि पण आयुष्यातली ही जी वर्ष आहेत 25 ते 30 मधली किंवा अर्ली 30s, ज्याच्यामध्ये तुम्ही सहज मातृत्व तुम्ही अनुभवू शकता आणि ते बाळ हेल्दी राहू शकतं. पुढे त्या बाळाचे व्यंग असायचे चान्सेसही कमी होतात. आणि हेच जर विचार तुम्ही 35 नंतर केला तर तुम्हाला जी नॅचरल प्रेग्नन्सी नैसर्गिकरित्या राहिली असती त्याच्याऐवजी तुम्हाला मग बाकी ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज घ्यावी लागते. आणि फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे ती अशी थोडकी नसते, ती प्रोलॉंग चालणारी ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये बऱ्याच फेजेस येतात, स्ट्रेस येतो, कधी कधी डिप्रेशन येतं, आणि या सगळ्यातून जाऊन मग आपल्याला सक्सेस मिळतोच की नाही याची खात्री नसते. तर अशा वेळेला आपण स्वतःहून हे प्रॉब्लेम्स वाढवून घेऊ नये, योग्य त्या वेळेला योग्य तो विचार करून घ्यावा आणि आपली जी फर्टिलिटीचा जो पिरियड असतो तो योग्य वयामध्ये त्याचा उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. त्याच्यामुळं ज्या करिअर माइंडेड मुली आहेत आणि प्रत्येकीने शिकायलाच पाहिजे, प्रत्येकीने आपापल्या पायावर उभं राहायलाच पाहिजे, पण हा प्रेग्नन्सीचाही विचार जो आहे तो योग्य वेळेमध्ये केला तर ते चांगलं राहतं, म्हणजे पुढे प्रॉब्लेम भेडसावत नाहीत. निश्चितच, म्हणजे वंध्यत्वाची कारणं आपण सांगितली, वंध्यत्व काय आहे हे पण समजावून सांगितलं, आणि त्याच्यावरचा एक सोपा उच्चार तुम्ही बोलता बोलता सांगून दिला आहे की तुम्ही जर वेळेत लग्न केलं, वेळेतच विचार केला बाळाचा, तर ही समस्या उद्भवणारच नाही आहे. अगदी बरोबर. पण आता ज्यांच्यासाठी समस्या उद्भवली आहे किंवा काही कारणांनी त्यांची लग्न उशिरा झाली आहे किंवा आणखीन काही आजार पण असेल त्यामुळे पण त्यांना प्रेग्नन्सीसाठी उशीर झाला आहे, तर अशा लोकांना ही जी वंध्यत्वाची समस्या उभी राहिली आहे तर त्यासाठी उपचार पद्धती काय काय उपलब्ध आहेत? जसं मी आधी सांगितलं की समजा वय वाढलेलं आहे तर 6 महिने तुम्ही नॅचरली ट्राय करू शकता. पण जर 40 नंतर तुम्ही गेलेलं आहे तर तुम्ही इमिजिएट 1-2 महिन्यातच तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
तुमचे फर्टिलिटी पोटेन्शियल किती आहे, म्हणजे एक आम्ही AMH म्हणून एक टेस्ट करतो, त्याच्याने तिच्या अंड्याची ताकद किती आहे हे आपल्याला समजतं. सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीमध्ये बाकी आतमध्ये गर्भपिशवी आणि अंडकोश चांगले आहेत का आणि तिला फर्टिलिटी राहू शकते का हे समजतं. पुरुषांची टेस्ट केली जाते ज्याला सिमेन ॲनालिसिस म्हणतात, वीर्य तपासणी. त्याच्यामध्ये शुक्रजंतू किती आहेत आणि त्याची हालचाल आणि ती बाकी त्याची फंक्शन नॉर्मल आहे का हे सगळं तपासलं जातं. या बेसिक टेस्ट झाल्यानंतर त्या स्त्रीला काही टॅबलेट्स आणि इंजेक्शनं देऊन हार्मोनल ट्रीटमेंट करून तिचे अंडे वाढवायची ट्रीटमेंट केली जाते. साधारण एक 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहून जाते जर सगळं व्यवस्थित असलं तर. पण जर समजा प्रेग्नन्सी राहिलीच नाही तर मग तिच्या गर्भनाळ्यांची तपासणी आपल्याला करावी लागते. गर्भनाळ्या तिच्या ओपन आहेत का किंवा कुठं ब्लॉक आहे का, गर्भपिशवीत काही पडदा आहे का. तर याच्यासाठी हिस्टेरोलॅप्रोस्कोपी म्हणून एक दुर्बीण तपासणी केली जाते. त्याच्यात जे फॅक्टर्स आपल्याला करेक्ट करता येतात, जसे कधी नळी बंद असली तर ती ओपन करता येते, एखादा पॉलिप असला गर्भपिशवीच्या आतमध्ये तर तो काढता येतो. जे काही फॅक्टर आपल्याला समजते ते आपण क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट करतो. नॉर्मल जर वय लहान असेल तर आपण टॅबलेट इंजेक्शनाची ट्रीटमेंट 3 ते 6 महिने किंवा वर्षभरी करू शकतो. पण वय जर जास्त असेल तर मग आपल्याला IUI अशी ट्रीटमेंट प्रणाली घ्यावी लागते. किंवा काही पुरुषांमध्ये शुक्रजंतू कमी असतील तर आपण IUI या ट्रीटमेंटसाठी जातो, ज्याच्यामध्ये पुरुषांचं सिमेन सॅम्पल जे आहे ते वॉश करून त्यातले चांगले शुक्रजंतू घेऊन एका नळीवाटे गर्भपिशवीत सोडले जातात. त्याच्यामुळं प्रेग्नन्सी राहायचा चान्स वाढतो. पण IUIचा जोही रिझल्ट जो आहे तो साधारण 15% 17% आहे प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह यायचे रिझल्ट. IUI केलं की पेशंटला वाटतं की चला आपल्याला आता 100% चान्स आहे प्रेग्नन्सी राहायचा, तर तसं नसतं. साधारण 2 ते 3 सायकल IUI करतो. त्याच्यामध्ये जर रिझल्ट आला तर चांगलंच आहे. समजा नाही आला रिझल्ट किंवा शुक्रजंतू खूपच कमी आहे, 5 मिलियन शुक्रजंतू आहेत, तर मग आपण IUI साठी नाही जात. मग आपल्याला IVF ICSI ही जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट प्रणाली आहे त्याच्यासाठी जावं लागतं. तुम्ही डॉक्टर सांगितलं की वंध्यत्व हे स्त्रीमध्ये असू शकतं किंवा पुरुषामध्ये पण असू शकतं, तरीसुद्धा दोघांनी दाखवण्याची गरज केव्हा आहे किंवा एकट्या स्त्रीनं दाखवून किंवा ट्रीटमेंटची दोघांची वेळ काय आहे, केव्हा त्यांनी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे? जसं वर्षानंतर जे फर्स्ट टाइम जेव्हा येतं जोडपं तेव्हा आम्ही आग्रह करतो की दोघांनी सोबतच यायला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे हे दोघांना समजलं पाहिजे आणि ही ट्रीटमेंट एकटीची नसते. जरी समजा स्त्रीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, पाळीचाच प्रॉब्लेम आहे, तरी पुरुषांनी अकंपनी करायला पाहिजे. दोघांची ही ट्रीटमेंट असते. कधी कधी असंच होतं की मुलगी सासूबरोबर येत राहते आणि हस्बंडला आणतच नाही. तेव्हा आम्ही खोदून विचारतो की का बरं आणत नाही आहे, त्यांना काही अपंगत्व आहे का, काही प्रॉब्लेम आहे, ते का येत नाही आहे. पण त्यांचा रिपोर्ट झाल्याशिवाय एखादा महिना आम्ही अगदीच तिचं वय लहान असेल किंवा असं समजते की हा फॅक्टर आहे तर त्याची ट्रीटमेंट देतो. पण जर पुन्हा दुसऱ्या महिन्यात यावं लागलं तर आधी त्यांना मिस्टरांना बोलवायला सांगतो, त्यांची तपासणी होते, त्यांच्याशी डिस्कशन होतं, त्यांना काय प्रॉब्लेम आहे हे सांगितलं जातं आणि नेहमी असंच इन्सिस्ट केलं जातं की ही ट्रीटमेंट दोघांची आहे. त्यामुळं एकमेकांना मानसिक आधार द्यायची खूप गरज असते. नाहीतर उसमें ही प्रॉब्लम है, वो आने दो उसे ही, देखने दो, हस्बैंड आता ही नहीं, फिर इसमें ऐसा नहीं चलेगा. आप दोनों को साथ में आना पड़ेगा. और कधी कधी काय असतं की या ओव्युलेशनच्या ट्रीटमेंटमध्ये खूप सतत यावं लागतं आणि प्रत्येक वेळेला हस्बंड काम बंद ठेवून नाही येऊ शकत. तर त्यामुळं आम्ही तसे त्यांना गायडन्स देतो की आता तुम्ही एकटा आले तरी चालेल, आता मात्र हस्बंडला घेऊन या त्यांच्या समस्येनुसार. त्यांच्या समस्येनुसार. आणि एक फेज आपली ट्रीटमेंटची झाली, यश नाही आलं आणि आपल्याला पुढे जायचंय, पुढच्या टप्प्यावर जायचंय, तर मात्र दोघांना बोलवलं जातं आणि दोघांना डिस्कस करून मग पुढे गेलं जातं. हो ना, म्हणजे अगदी एक सोपं हे आहे की दोघं जर सोबत आले आणि दोघांनी पण एकाच वेळेला जर तपासण्या करून घेतल्या तर त्यांचा वेळ पण वाचणार आहे, डॉक्टरांचाही वेळ वाचणार आहे कारण शोधण्यामागचा. आणि तुमचं कारण जर लवकर सापडलं असेल तर त्यानुसार तुम्हाला उपचार पण पटकन मिळतील आणि मातृत्वाचा पितृत्वाचा आनंद जो आहे तो पण लवकर उपभोगता येणार आहे. तुम्ही आता सांगितलं की IVF ही पण एक ट्रीटमेंट आहे, तर ती केव्हा घेण्याची गरज पडते, कोणी घ्यावी ही ट्रीटमेंट? IVF ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. याला ART म्हणतात, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतात. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे गर्भ जो आहे तो आपण लॅबमध्ये तयार करतो. टेस्ट ट्यूब बेबी हे सगळे सायनोनिम्सच आहे. IVF म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच ART. तर ही जी ट्रीटमेंट आहे ही आपण घेण्यासाठी युजली जेव्हा स्त्रीचं वय जास्त आहे,
40च्या वर आहे, तेव्हा मग आपण साधी ट्रीटमेंट प्रणाली देत नाही, आपण IVF साठीच जास्त जातो. किंवा एखाद्या स्त्रीच्या IUIच्या सायकल्स 3च्या वर झाल्यात आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर तिला आपण IVF करायला सांगतो. किंवा एखाद्या स्त्रीला सिव्हिअर पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत आणि तिचे अंडे वाढतच नाही आहेत बरीच ट्रीटमेंट करून, मग तिला आपण IVF साठी जायला सांगतो. आणि ट्यूब्स जिच्या ब्लॉक आहेत, बेसिकली IVF ची सुरुवात झाली जेव्हा ट्यूबल फॅक्टर असतं, जेव्हा नळ्या बंद असतात तेव्हा मग त्या स्त्रीला पूर्वी दिवस राहतच नव्हते, म्हणजे तिला स्टरिलिटी आहे असं म्हणत होतं, म्हणजे नेहमीच कधीच तिला दिवस राहणार नाही अशी जी पोझिशन होती, त्याच्यासाठीच ऍक्च्युअली IVF सुरू झालं. म्हणजे ते अंडे आपण काढून हजबंडचे स्पर्म्स घेऊन गर्भ बाहेर तयार करून आणि तो नळी वाटे गर्भपिशवीत सोडणार, त्याला IVF म्हणतात. तर नळ्यांचा प्रॉब्लेम, वय जास्त आहे, रिपीटेड IUI करून रिझल्ट मिळत नाहीये अशा पेशंटला, आणि एंडोमेट्रिओसिस म्हणूनही एक प्रॉब्लेम आता आहे, ज्याच्यामध्ये गर्भपिशवीच्या बाहेर आणि अंडकोशामध्ये ब्लड जमा व्हायला लागतं. बऱ्याचशा ट्रीटमेंट करूनही त्या पेशंटला फायदा होत नाही. तशा ग्रेड 3 ग्रेड 4 एंडोमेट्रिओसिस ज्यांना असतं त्यांनाही आपल्याला IVF करावं लागतं. आणि ज्यांचे शुक्रजंतू जास्त प्रमाणात कमी असतात, ज्याच्यात आपण मेडिसिननी ट्रीटमेंट नाही देऊ शकत, IUIने फायदा होत नाही, अशा वेळेला आपण ICSI IVFची जी पुढची स्टेप आहे ICSI ती आपण करतो. ICSI बाबत पण आपण बोलूया, पण त्याआधी मला एक शंका अशी विचारायची आहे, म्हणजे जे खूपदा ऐकण्यात येतं की ज्यांना वंध्यत्व असेल, ज्यांना बाळ होत नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की IVF सारख्या ट्रीटमेंट आहेत, पैसा पण जवळ आहे, पण डोक्यात गोंधळ असा आहे की हे जे बाहेर तुम्ही लॅबमध्ये फलित करता आणि मग शुक्राणू बदलले जातील किंवा असं खूप काहीतरी डोक्यात असतं, तर त्या बाबतीत थोडंसं सांगा. बरोबर आहे, ही शंका आणि ही भीती बऱ्याच जोडप्यांमध्ये असते आणि ती आम्हाला त्या OPDच्या टेबलापासून समजते की याच्या डोक्यात काहीतरी शंका आहे, खूप विश्वास नाही वाटत आहे किंवा काहीतरी कलह आहे त्याच्या मनामध्ये. तर मग अशा जोडप्यांना आम्ही अगदी विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगतो. आणि असं जे मूवीजमध्ये किंवा ह्याच्यात दाखवलेलं आहे की काही इंटरचेंज होतं किंवा असे प्रॉब्लेम होतात, एक्सचेंज होतं, तर असं होतच नाही. कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही नेमिंग केलं जातं, म्हणजे त्या सिमेंटच्या डब्बीवर नाव लिहिलेलं असतं, त्याचं जेव्हा सिमेंट वॉश करतो त्या प्रत्येक ट्यूबवर नाव लिहिलेलं असतं, ते छोटे छोटे ट्युबिंग्स असतात त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं. फिमेलचं प्रत्येक जेव्हा IVF करतो तिचे उसाईड घेतात तेव्हा जोरात तिचं नाव ओरडून सांगितलेलं जातं. विटनेस सिस्टीम असते, त्या स्त्रीला माहीत असतं तिचंच ओव्हम पिकअप करतोय, त्यावेळेला लेबलिंग केलं जातं. गर्भ तयार झालेला असतो तोही प्रत्येक वेळेला लेबल केलेला असतो. आणि गर्भ सोडतानाही पेशंटचं नाव, गर्भ, हे सगळं 4 जण विटनेस असतात तिथे, ते सगळं चेक करतात आणि मग जातं. तर ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते IVF लॅबमध्ये काम करणाऱ्यांसाठी. डॉक्टरांबरोबरच जे एम्ब्रिओलॉजिस्ट आत काम करतात ते खूप महत्त्वाचं काम करत असतात ते, आणि त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. तर हे नेमिंग आणि विटनेस सिस्टीम डेव्हलप झालेली आहे, त्याच्यामुळं असं कोणाला सिमेंट सॅम्पल किंवा एम्ब्रिओ देऊच शकत नाही आणि असं चुकीनेही होत नाही. ते त्यामुळे जे लोक IVF करू इच्छितात, गरजेचं आहे, पण त्यांच्या मनात ही भीती आहे, त्यांनी ती भीती काढून टाकली पाहिजे आणि पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना आम्ही सगळं समजावून सांगतो, म्हणलं तुम्हाला आम्ही फोटोज देतो नंतर एम्ब्रिओचे, पण तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि आमच्याकडे असं काही कधी होत नाही आणि कुठेच होत नसतं असं, कारण तेवढी जबाबदारी त्यांना दिलेलीच असते. त्यामुळं ही भीती मनातून काढून टाकली पाहिजे. निश्चितच अशी भीती मनात असेल तर मग तुम्हाला नीट उपचार करून घेता येणार नाही. आता मला हे सांगा, तुम्ही ICSI हे जे काही ट्रीटमेंटचा भाग सांगणार होतात तर त्याबद्दल काय सांगाल? ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, अशी ही एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट प्रणाली आहे. कधी कधी IVF मध्येही गर्भ तयार होत नाही किंवा शुक्रजंतू खूप कमी असले तरी IVF मध्ये गर्भ तयार करता येत नाही, कारण IVF साठी पण काही प्रमाणात शुक्रजंतू पाहिजे असतात. काही पुरुषांमध्ये अगदी 2 मिलियन 4 मिलियन खूप डिफेक्टिव्ह शुक्रजंतू असतात. मग अशा वेळेला एक शुक्रजंतू चांगला हेल्दी मायक्रोस्कोप खाली शोधून तो एका सुईमध्ये घेतला जातो, निडलमध्ये, आणि तो त्या अंडकोशामध्ये टाकला जातो. तर ही खूप ॲडव्हान्स आणि खूप स्किल्ड प्रोसिजर आहे आणि ज्याच्यामुळं आपल्याला गर्भ तयार करता येतो. नाहीतर त्या पुरुषांच्या शुक्रजंतूपासून गर्भ तयार होणं अशक्य होतं. तो एक निडलमध्ये घेऊन एकेका अंड्यामध्ये टाकला जातो. तर ही एक ट्रीटमेंट आहे. काही पुरुषांना बिलकुलच शुक्रजंतू नसतात, ते वीर्यात येत नाही, नळी कुठेतरी बंद असते. अशा वेळेला आम्ही टेस्टिक्युलर स्पर्म्स म्हणजे त्यांच्या गुठळीतले स्पर्म्स जे आहेत शुक्रजंतू
ते एका निडलनी बाहेर काढतो आणि त्याच्यातले जंतू घेऊन गर्भ तयार करतो त्या इक्सी या ट्रीटमेंट प्रणालीने. तर त्यामुळं इक्सी हा एक वरदानच ठरलेला आहे पुरुषांच्या इन्फर्टिलिटीमध्ये, ज्याच्यामध्ये शुक्रजंतू खूप कमी किंवा नसतात. अशा वेळेला आम्ही इक्सीसाठी जातो. किंवा काही स्त्रियांचे अंडकोशाचं कव्हर जे आहे ते खूप जाड असतं, अंड्याचं कव्हर, थिक झोना असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये त्या इवन IVF मध्ये त्या गर्भ तयार करू नाही शकत, त्यांना आपल्याला इक्सीनी ट्रीटमेंट करता येते. तर इक्सी ही खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट प्रणाली आहे, पण त्याच्यामध्ये गर्भ तयार होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि ते तयार झालेले गर्भ जे आहेत, एक्स्ट्रा जर तयार झाले गर्भ, तर ते गर्भ आपण गोठवूनही ठेवू शकतो आणि काही 1 किंवा 2 गर्भ आपण त्या स्त्रीमध्ये ट्रान्सफर करतो. म्हणजे आपल्याकडे ते गर्भ गोठवून ठेवण्याची पण जी प्रोव्हिजन आहे ती पण आहे. कधी कधी काय होतं, IVF मध्ये 15-20 गर्भ तयार होतात, काही जणांचे 4-5 होतात, काहींचे 7-8 होतात. तर ते तेवढे आपण टाकू नाही शकत. 1 किंवा 2च आपण गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर करू शकतो. बाकीचे राहिलेले गर्भ जे आधी पूर्वी फेकून द्यावे लागायचे, कारण ते आपण करणार काय तयार जरी झाले तरी. तर आता सायन्समुळं ती गर्भ गोठवून ठेवण्याची जी प्रोसेस आहे ती खूप ॲडव्हान्स झालेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही गर्भ गोठवून ठेवू शकतो. ते गर्भ आपण 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षही ठेवता येतं. इव्हन शुक्रजंतू पण असे आपण 10-10 वर्ष गोठवून ठेवू शकतो. आणि नंतर जेव्हा तिला पुढची प्रेग्नन्सी पाहिजे किंवा पहिली प्रेग्नन्सी फेल झाली हे IVF, तर पुढच्या वेळेला ते गोठवलेले गर्भ आपण काढतो आणि ते सहज IUI सारखं आतमध्ये सोडता येतं. त्यामुळे त्या स्त्रीची रिपीट इंजेक्शन घेण्याची जी प्रॉब्लेम होते, जो त्रास होता, जो खर्च होता, तो आता एकदम कमी झाला आहे. आणि हे गोठवलेले एम्ब्रिओ, काही पेशंट असे आहेत की ज्यांना पहिली IVF इक्सी करून प्रेग्नन्सी राहिली आणि आता त्यांचे गर्भ गोठवलेले आहेत. आता ते 3 वर्षांनी पुन्हा आलेत, पुन्हा त्यांना सेकंड प्रेग्नन्सी आमच्या गोठवलेल्या एम्ब्रिओनी राहिली. त्यांचेच जे एम्ब्रिओ हे पूर्ण लेबल करून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळं कुठेही त्यांच्या कॅनिस्टरवर लेबल असतं, नंबर असतं, कोडिंग नंबर असतो. तेच एम्ब्रिओ काढून त्यांच्या गर्भपिशवीमध्ये सोडले आणि पुन्हा त्यांना सेकंड प्रेग्नन्सी राहिली. त्याच्यामुळे ही जी प्रणाली, आणि एम्ब्रिओ गोठवून बाहेर काढल्यानंतर तो पुन्हा तसाच वाढतो जसा नॅचरली तो वाढत होता. तर ही प्रोसेस पण खूप एक चांगलं वरदानच झालेली आहे, ज्याच्यामुळं रिपीट IVFची जी त्रास होता इंजेक्शन घेण्याचा तो वाचतोय आणि हे गोठवलेले एम्ब्रिओ आपण पुढे वापरू शकतो. इवन काही जण अब्रॉड राहतात आणि त्यांची मिसेस इथेच राहते, वाईफ, आणि मग त्यांना ते प्रत्येक वेळेला येणं शक्य नाही होत. आता ते 2 वर्षांनीच येणार, हिचं वय 31-32 झालं, मग हिची ट्रीटमेंट सुरू करतो. ते स्पर्म गोठवून जातात आणि ते फ्रोझन स्पर्म जे आहे ते आम्ही काढून थॉ करून तिला IUI करतो त्या स्त्रीचं, आणि मग तिला 2-3 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहून जाते. तर ही पण ट्रीटमेंट प्रणाली आपण करू शकतो. नाहीतर मग त्यांचं आपण पूर्ण आपला जे बिझनेस आहे किंवा आपलं जे नोकरी आहे हे पण सोडू नाही शकत या प्रेग्नन्सीसाठी. तर थोडी शास्त्राची, सायन्सची मदत घेतली तर आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो. नक्कीच. किंवा ज्यांना काही शंका वाटतात किंवा भीती वाटते, तर ज्या जोडप्यांनी ही IVF किंवा इक्सी ट्रीटमेंट घेतलेली आहे अशांना पण ते भेटू शकतात. त्यांच्याकडनं पण जर त्यांना अनुभव चांगले ऐकायला मिळाले तर निश्चितच तुमच्या मनातल्या शंका निघून जाऊ शकतात आणि या उपचार पद्धतीचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. मला एक शंका अशी विचारायची की तंत्रज्ञान भरपूर आहे आता, त्याच्या उपचार घेऊन तुम्ही मातृत्वाचा आनंद मिळवू शकता, पण ही जी मुळात वंध्यत्वाची समस्या आहे ही आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढली भरपूर आहे, पण तरीही त्याच्यामध्ये कुठे अनुवंशिकता वगैरे अशी आढळते का? अनुवंशिकता जी आहे ती स्त्रियांमध्ये थोडी पॉलिसिस्टिक ओव्हरी जे आहे ते अनुवंशिक असतं. म्हणजे एखाद्या स्त्रीला डायबिटीस आहे किंवा तिला ते बाळ पोटात असताना डायबिटीस झालेला असेल, जस्टेशनल डायबिटीस, किंवा तिच्या आई वडिलांना डायबिटीस आहे, तर तिला जेनेटिकली ही पॉलिसिस्टिक ओव्हरीज येऊ शकते. तो एक अनुवंशिकता आहे. किंवा अंडे कमी असण्याचं, जे आता खूप मोठं प्रमाण, जसं PCODचं प्रमाण आहे तसं सडनली अंड्याची ताकद कमी होऊन गेली. इवन 27-28 वर्षाच्या मुली येतात, त्यांची पाळीच बंद झालेली असते कारण त्यांचे अंडे लहान होऊन गेलेत. तर ते ओव्हॅरियन रिझर्व कमी होणं हे पण एक अनुवंशिक आहे. सोबत वातावरणात बदल होत आहेत त्याच्यामुळेही प्रॉब्लेम येतोय. तिच्या आईला 20-22 वर्षात दिवस राहून गेले, पण हिचं 28 वयात एकदम पाळी कमी होऊन गेली. मग म्हणते की आईची पण 30 वयामध्ये गेली होती, पण तिच्या आईला लवकर तिचं लग्न झालं, त्यामुळे तो प्रॉब्लेम आला नाही फर्टिलिटीचा. आता त्यामुळं प्रत्येक स्त्रीनी असं आहे की आपलं विवाहित लग्नाचं वय झालं की एक AMH टेस्ट आपली करून घेतलेली बरी राहते. त्याच्याप्रमाणे ती थोडंसं डिसाईड करू शकते की किती वर्ष ती प्रेग्नन्सी
प्लॅन करू शकते, किती वर्षांनी प्रेग्नन्सी प्लॅन करू शकते. दुसरं म्हणजे पुरुषांमध्ये अनुवंशिकता, फर्टिलिटीमध्ये थोडे जेनेटिक प्रॉब्लेम असतात काही जे अनुवंशिक असतात, ज्याच्यामुळं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुवंशिकता फर्टिलिटीमध्ये येत नाही. बऱ्याच वेळेला पेशंट असं म्हणतात की माझ्या सासूला 10 वर्षांनी दिवस राहिले म्हणून तिने 10 वर्ष दवाखान्यात जाऊच दिलं नाही, किंवा माझ्या आईलाही 5 वर्षांनी राहिले त्यामुळे तिने मला जाऊ दिलं नाही. तर असं नसतं. तर अनुवंशिकता खूप कमी प्रमाणामध्ये, हा बेसिकली एक्सटर्नल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल राहतात. वातावरणाचे बदल आणि तुमची ओबेसिटी, पोल्युशन आणि बदलत्या जीवनशैली, काही इन्फेक्शन, हे या वंध्यत्वासाठी बेसिकली रिस्पॉन्सिबल राहतात. म्हणजे जेव्हा आपण आपलं करिअरसाठी प्लॅन करतो आहोत, आपण काही लोकांना भेटतो, आपण आर्थिक नियोजन करतो आहोत, तेव्हा आपण सल्ले घेतो. तर निश्चितच आपल्याला जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायचं आहे तर आपण आपल्या डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आयुष्यामध्ये असं कुठलं प्रसंग फेस करावा लागणार नाही किंवा तुम्हाला या आनंदाला मुकावं लागणार नाही किंवा उशीर होणार नाही. मॅडम, जाता जाता काय संदेश द्याल आपण? संदेश म्हणजे मी हेच सांगू इच्छिते की योग्य वयामध्ये लग्न केलं पाहिजे. बाळ राहण्याचे योग्य ते वय असलं पाहिजे. करिअर इम्पॉर्टंट आहे, पण फॅमिलीसाठी पण तेवढाच आपला इम्पॉर्टन्स दिला गेला पाहिजे. आणि गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन तुम्ही पुढे प्रेग्नन्सी जर तुम्हाला पोस्टपोन करायची असेल तर तुम्ही किती वर्ष तुम्ही सेफ झोनमध्ये आहात एकदा पूर्ण टेस्ट करून मग तुम्ही पुढे ठरवू शकता की तुम्ही प्रेग्नन्सी अजून 2 वर्षांनी प्लॅन करू शकता का. याच्यासाठी पण तुम्ही गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. आणि वंध्यत्वाची समस्या आली तर घाबरून जायचं नाही आहे, आणि ही समस्या दोघांनी मिळून सॉल्व करायची आहे. तर दोघांचा एकमेकांवर असणारा विश्वास आणि एकमेकांना असणारा सपोर्ट हाही या ट्रीटमेंटमध्ये खूप महत्त्वाचा आहे. स्ट्रेस घेऊ नये. स्ट्रेसमुळं आणखी प्रॉब्लेम वाढतात, सगळे हार्मोनल इम्बॅलन्स होतात. त्यामुळं ही ट्रीटमेंट करताना स्ट्रेस बाजूला काढायचं आहे. भलेही ट्रीटमेंट घेताना वरचेवर यावं लागतं, पण स्ट्रेस फ्री राहणं अगदी महत्त्वाचं आहे. आणि योग्य अशी फर्टिलिटी ट्रीटमेंट करावी. एकाच डॉक्टरकडे ट्रीटमेंट केलेली जास्त बरी राहते, कारण त्यांना पहिल्यापासून तुमचा कसा प्रोग्रेस होतो हे समजतं. वारंवार हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक्स बदलल्याने प्रेग्नन्सी राहायला लागणारा वेळ पण जो आहे तो जास्त राहतो. ॲडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल आहे, त्याची गरज असली तर ती योग्य वयामध्ये केली गेली पाहिजे. तर निश्चितच या वंध्यत्वाच्या समस्येवर आपल्याला उपचार घेता येईल. नक्कीच आज आपण वंध्यत्वाची समस्या जी आहे त्यावरती काय उपचार उपलब्ध आहे त्याची अगदी विस्तृत माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आणि धन्यवाद श्रोते हो.